तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे आहे ते आपलं घरचा 1 एकर कोथिंबीरीचा प्लॉट आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मित्रांनो, अ, आता या कोथिंबीरीला 25-26 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही म्हणसाल की आता ह्याला 25 दिवस पूर्ण झाले तर ह्याच्यामध्ये एवढं गवत कसं आहे, तर अजून आपण खुरपणी केलेली नाही. तर यासाठी केलेली नाही की भाव सध्या काहीच नव्हता, फुकट कोथिंबीर सुद्धा कोण व्यापारी घेत नव्हते, त्याच्यामुळे आपण याला काहीच केलं नव्हतं. कारण की कोथिंबीरीची खुरपणी केली जर नाही तर थोडे 1-4 दिवस कोथिंबीर लेट येते, त्याच्यामुळं आपण या कोथिंबीरीला खुरपणी केली नाही, फवारणी केली नाही, काहीच नाही. जसं पेरलं तसं फक्त थोडं आता हे 4 दिवस 5 दिवस पाऊस उघडल्यामुळं आपण या कोथिंबीरीला आता पाणी दिलं होतं आज. तर हे बघू शकता एक गावरान कास्ती ओरिजिनल बियाणे आहे. अजून याला एक फवारणी नाही, ना कोणता खात नाही, ना काहीच नाही, कोणतं औषध कलर येण्यासाठी फवारलं नाही. त्याच्यामुळं हे बघू शकता ओरिजिनल बियाणं कसं असतं. ह्याच्यावर एक डाग तर आहे पानावर का काय, कलर बी कसा आहे बघू शकता तुम्ही. हे आहे आपल्या गावरान कास्ती ओरिजिनल बियाणाचा प्लॉट. तर हे कमीत कमी एकरी 400 कॅरेट माल होणार आहे. 200 रुपये जरी आपल्याला भाव सापडला तरी आपल्याला 80,000 रुपये होते. एकरामध्ये 80,000 म्हणजे आपल्याला सोयाबीनपेक्षा सुद्धा जास्त पैसे होतात एका महिन्यात. तर हे बघू शकता. कोथिंबीर कशी उगवली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणी नवीन असेल, कोणाला कोथिंबीरविषयी माहिती पाहिजे असेल, तर आपल्या ह्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. कोणाला कोथिंबीर पेरायची असेल, मार्गदर्शन असेल, काही असलं तर नंबर आहे, नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करून सांगा की तुम्हाला काय कोणती माहिती पाहिजे, कोणती नाही, तुम्ही कुठून आहात कुठून नाही, सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. हे बघू शकता कोथिंबीर कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.